राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज मुलाखतीला सुरू झालेला आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे. आपल्यासोबत जोडले आहेत प्रभाग क्रमांक 9 मधून अबोली या नावाने प्रसिद्ध असलेली महिला. ही सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे आणि सध्या अजित पवार गटाकडून इच्छुक उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 9 साठी. जाणून घेऊया त्यांची अधिक माहिती. मॅडम नमस्कार आहे सोलापूर कट्टा न्यूज मध्ये. आपण नावाची चर्चा जोरात आहे. काय उमेद घेऊन आपण आज इलेक्शन लढवत आहे? आमचा तुरत्यापंथ्यांना न्याय पाहिजे. मी 9 मध्ये उभा राहिलो. हात पाहिजे, गोरगरिबांना न्याय पाहिजे. सरकारचं हात पाहिजे, आम्हाला हात पाहिजे. आमचं तुरत्यापंथ्या रोडवर फिरतेत, 5 रुपये 2 रुपये मागतेत. कोण इजडा म्हणतात, कोण चक्का म्हणतात, कोण जारे म्हणतात, कोण आम्हाला बघून असतेत. आमचं बी हात असेल ना, जेंट्सचा चालतोय, लेडीज चालतोय. आमचं तुरत्यापंथ्यांचा हात नाही का? त्या हातसाठी अजित दादाकडे आम्ही मागणी करायला आलो. काय काय समस्या आहेत प्रभागामध्ये प्रभाग 9 मध्ये आणि त्या आपण कशा प्रकारे सोडवणार आहात? म्हणजे काय समस्या आहेत? पाणी, ड्रेनेज, लाईट, दिवाबत्ती. बघा 9 नंबर मध्ये वार्ड मध्ये रोड चांगला नाहीत, बोळ चांगला नाही, लेटर नाहीत, डैरीन चांगला नाहीत. ते हे आमदार म्हणते मी करतो म्हणते, ते नगरसेवक म्हणते मी करतो म्हणते. त्यांना विचारायला गेल्यावर आम्हाला तर फुकट आणलेत का? आम्ही पैसे खर्च केलो, आम्ही पैशाने निवडून आणलो, आम्हाला तर तुम्ही सरकार केलं का? जाऊ तुमच्या घरी म्हणतात. म्हणून त्यांच्या इर्सवर मी तृतीपंथी असून उभारलो. आपल्या अजित पवार गटाकडून का थांबताय? दुसऱ्या पक्षाकडून का नाही थांबतात? बीजेपी कडून किंवा शिंदे गटाकडून? मी शिंदे गटकडे गेलो नव्हता. भाजप गटचा इच्छुक होता, तिथं मला लक्ष दिलं नाही, त्यांनी मला बघितलं नाहीत. म्हणून अजित दादा माझं नाही करल म्हणून अजित दादाकडे आलो. अजित दादा भरपूर कामं केलेला आहे. लाडकी बहीण त्यांनीच केलेला आहे. गोरगरिबाचं नाही केलेलं आहे. 100% अजित दादा नाही करणारच आहे, पण करणार आहे. महिलांसमोर मतदान घेताना मागताना तुम्ही महिलांसमोर कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? काय मागणी असणार आहे एकंदरीत तुमची? म्हणजे मी म्हणतो बाबा मी जोगवा मागालो, मला जोगवा झाला. आम्ही तृतीपंथी आहे, जोगते आहे. आम्ही भंडार लावला तर आम्ही लिंबू दिला तर तुमचं सगळं उदार होते. तुम्ही आमचं मदत करा. आम्हाला एक वोट आम्हाला झाला. आम्ही तृतीयपंथी आहेत म्हणून सगळं जनतेकडे जातो. माझ्या आई बहिणीकडं, आमचे दादा लोक, काका लोकांकडं. त्यांनी म्हणाले तुम्ही फक्त तिकीट घेऊन या, तुम्हाला आणायचं आमचं करायचं म्हणून आम्हाला सांगितलं. तुम्ही कोणता मुद्दा तुम्हाला प्रभाग क्रमांक 9 मध्ये जो महत्वाचा आहे आणि तुम्ही ते सोडवणार आहात, असा कोणता मुद्दा आहे? कुठं बी देऊ दे अजित दादा, कुठं बी देऊ दे. 9 मध्ये गोरगरिबांचं त्यांचं मी नाही करणार, त्यांचं काम करणार. त्यांनी माझं दारापर्यंत नाही येऊ देतो, त्यांच्या दारापर्यंत जाऊन सगळं काम करणार. मी येताना काय घेऊन आला नाही, जाताना काय घेऊन जाणार नाही. मला तर माळ नाही, पोरा नाहीत. ते यांनीच जनताच माझं सगळं. किती विश्वास वाटतो की अजित पवार गटाकडून तुम्हाला तिकीट भेटेल? अजित दादाकडे मला तिकीट नाही भेटलं तर बी मी त्यांच्याकडे काम करायला तयार आहे. एक कार्यकर्ता म्हणून तयार आहे. अजित दादाकडनं मला तिकीट दिलं तर उभारणार, ना दिला तर भी मी त्यांचं पाठीमागं राहणार. बताइए क्या कैसा सपोर्ट करेंगे आप? आपका समाज हम लोग उसको सपोर्ट करने के लिए ही ठहरा करे हैं. हमारे पूरा जान पे गवा रख के इसको सपोर्ट करना, पब्लिक से हाथ जोड़ के मतदान मांगना ये हमारा जरूरी है. और क्योंकि हम मांगने के बाद कुछ अच्छा करना, आज तृतीयपंथी को लेके आके देखना है. 10-15 साल से तो हम जेंट्स और लेडीज को मतदान डाले, इसमें कुछ भी नहीं मिला. अभी तृतीयपंथी क्या काम करेंगे ये भी हम पब्लिक को दिखाना चाहते हैं. और दूसरे हम मदद के लिए जा रहे तो लेडीज बोलती बाद में से आओ, जेंट्स बोलता बाद में से आओ. हमको हक चाहिए बस. हमारे मंजिली गुरु को समस्या क्या है? क्या समस्या है? मतलब कोई नजर से गलत दिखता है, कोई गलत करता है. मतलब हमको हक जीने के लिए हमको हक चाहिए. हम जहाँ भी जाएंगे, जोगा मांगने को जाएंगे, कोई लेने के लिए जाएंगे तो हमको कोई हक देता नहीं. हमको जो हक चाहिए हमारा बस. इसलिए हम तृतीयपंथी के लिए हमारे ये है, मतलब हमारे गुरु को हमारा हक चाहिए बस. प्रभाग क्रमांक 9 मधून तृतीयपंथीयांनी अर्ज भरलेला आहे आणि सोलापूर शहरात सध्या याची चर्चा आहे. एकंदरीत आज अजित पवार गटाकडून हे मुलाखतीसाठी आलेले आहेत. नेमकं अजित पवार गटाकडून यांना उमेदवारी भेटणार का? भेटेल तर यांचा कशा प्रकारे जल्लोष असेल किंवा महानगरपालिकेमध्ये त्यांची इलेक्शनसाठी कशी मतमागणी असणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. याची अपडेट आम्ही देतच राहू. तुम्ही पाहत राहा सोलापुरी कट्टा न्यूज.